आज होती संकष्टी चतुर्थी, तर मी आणि माझी आई गेलो होतो मंदिरात गेल्यावरती सगळ्यात अगोदर फुल आणि ते घ्यायचं होतं. तर माझ्या मम्मीने खूप शोधून असं 2-3 जाग्यावरून नारळ घेतलं आहे आणि ते पण खूप छान निघलेलं आहे. आम्हाला वाटत होतं ते खराब निघेल, बट ते निघलेलं आहे चांगलं आणि त्याच्यात खूप जास्त पाणी निघलं होतं. नंतर मग सगळ्यात अगोदर आम्ही गेलो होतो ते म्हणजे गणपतीच्या मंदिरात. मग गणपतीच्या मंदिरात पाया पडून झाल्यावरती तिथं पण खूप जास्त गर्दी होती. तिथं पाया पडलो. नंतर मग बाहेर आलो आणि तिथल्या सगळ्या देवांच्या पाया पडलो. तिथे खूप जास्त देव आहेत, म्हणजे खूप मोठं मंदिर आहे. अगोदर मग नंदीच्या पाया पडलं. नंदीच्या झाल्यावरती मग महादेवाच्या पाया पडल्यानंतर आम्ही गेलेलो आहे तर हनुमानाच्या मंदिरात. हनुमानाचं मंदिर झाल्यावरती नंतर मग आम्ही थोडंसं तिथलं दृश्य पाहिलं, ते खूप सुंदर होतं. नंतर मग आम्ही आलेलो होते शनिदेवाच्या मंदिरात. तिथे मग मी धागा बांधून घेतला आणि तेवढं झाल्यावरती आम्ही आलो होतो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात. तेवढं झाल्यावरती तिथे पण एक खूप छोटीशी मुलगी माझ्यासारखीच खूप सुंदर असे व्हिडिओ बनत होती. आणि तेवढं झाल्यावरती मग तिथं थोडा वेळ बसलोत आम्ही. खूप सुंदर असं हरिपाठ ते बोलत होते. तिथं सगळे ज्यांना यायचं असे येतं ते. नंतर मग आम्ही तिथलं बसलोत आणि तेवढं झाल्यावरती आम्ही खूप वेळ झाला बसलो होतो. तर मग तिथल्या एका छोट्या मुलाने पण आम्हाला बाय बाय केलेलं आहे. नंतर मग आम्ही म्हटलं तर आम्ही पण जायला पाहिजे. नंतर मग मी आणि माझ्या आई आलो बाहेर आणि नंतर मग थोडंसं आम्ही म्हटलं काहीतरी खरेदी करावं. ते म्हणजे आम्ही काहीच नाही, फक्त पाहिलं आणि नंतर मग ते झाल्यावरती आम्ही घेतलेत इयरिंग्स आणि आमचे झालेले शॉपिंग. एवढं झाल्यावरती आम्ही आलो घरी. बाय बाय गाईज, लाईक कमेंट अँड शेअर.